शासनाच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1580 रुपये दराने शासकीय खरेदीची इतर ती नाशिक जिल्ह्यात सुरू झालेली आहेत आणि राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी थेट आता बाजार समित्यातून शासकीय ही खरेदी सुरू होणार असल्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं असताना सुद्धा आपण पाहू शकतात का येवला बाजार समितीमध्ये जर बघितलं तर आज साधारण 300 ते 350 वाहनातून कांद्याची आवक आलेली आहे आणि ह्या कांद्याला जर बघितलं तर जास्तीत जास्त दर जो आहे तर तो 1300 रुपयांच्या जवळपास आहे, तर सरासरी 1000 रुपयांच्या जवळपास या ठिकाणी दर मिळत आहे. तर कमीत कमी 200-250 रुपयेपर्यंत दर मिळत आहे. या दरातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने थेट आता येवला बाजार समितीतून कांद्याची शासकीय खरेदी ही सुरू करावी, जेणेकरून कुठेतरी शासनाचा जो दर आहे 1580 रुपये तर तो दर मिळेल आणि कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याच्यातून होणारा तोटा जो आहे तर तो कमी होईल, अशी मागणी या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे. मात्र जो खरेदी केलेला कांदा आहे तर तो भारतात न विकता थेट तो विदेशात विकावा, जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या कांद्याचे दर पडणार नाही, अशी मागणी या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय दरापेक्षाही या ठिकाणी बाजार समितीमध्ये कमी दर मिळत असल्याने या ठिकाणी शासनाने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहेत. आपण शेतकऱ्यांशीच बातचीत करणार आहोत. मला हे सांगा काका, या ठिकाणी तुम्ही कांदे विक्रीसाठी आणलेले आहे, तर चांगल्या कांद्याला काय बाजारभाव मिळतोय? आज आहे 1200-1300 रुपये. तुम्हाला याच्यातून परवडतंय का? काय परवडत आम्हाला? खर्च निघत नाही. 18 ते 19 रुपये खर्च आहे. काय परवडत? 12-13. आता इथं जर बघितलं शासनाचा जो रेट आहे तर तो 1580 रुपये. या ठिकाणी शासनाची खरेदी आहे का? शासनाची अद्याप येवला तालुक्यात मार्केटला सुरू झालेली नाही. तर शासन मार्केट कमिटीने त्याला जागा उपलब्ध करून शासनाने खरेदी करावी, अशी आमची शेतकऱ्याच्या वतीने आमची मागणी आहे. मला हे सांगा भाऊ, एकंदरीत कांद्याला एकरी किती खर्च येतो? आज रोजी मिळणाऱ्या बाजारभावातून परवडतंय का? आणि तुमची काय मागणी? एकरी 80 ते 90 हजार रुपये खर्च आम्हाला लेबर अभावी आणि हे सगळ्या वाढीव भावामुळे 80 ते 90 हजार रुपये आम्हाला खर्च येत आहे. आणि आज वातावरणाचा आणि हे सगळ्या याच्यामुळे उष्णतेमुळे आमचे एकरी ॲव्हरेज फक्त 100 क्विंटल आलेले आहे. आम्हाला 1000 रुपये खर्च वावरातून काढले. पण त्याच्यानंतर आम्ही साठवताना शॉर्टिंग आहे, त्याच्यानंतर आज त्याची सडघाण आहे, आणताना पुन्हा त्याच्यातून काही कांदा फेकणं आहे. ह्यो कांदा 70 ते 75 क्विंटल आमचा एकरी विकला जातोय. आज त्याला आम्हाला 1200 रुपये खर्च, नुसता खर्च आहे. आज ते कांदे 1000 रुपये जाऊ राहिले. अहो आम्हाला खर्च सुद्धा पुरेपूर निघाना. आम्हाला लई मोठी अपेक्षा नाही, पण आमचा कांदा 2000 रुपये विकावा, म्हणजे आमचा 1200 रुपये खर्च आणि आम्हाला क्विंटल मागे 600-700 रुपये मिळतील, एवढी एक अल्पशी अशी आमची एक इच्छा आहे. त्यामुळं इथं तात्काळ 1500 रुपये नका होईना, आता त्याच्यावर तर आम्ही समाधान मानूच राहिलो, पण ती सुद्धा खरेदी येवला तालुक्यात चालू झालेली नाहीये. इथं कांदे 700-800 रुपये चांगले कांदे घेऊन राहिले. तुम्ही जर पाहिले तर असे कांदे आम्ही घरी जपून ठेवतो, खायला सुद्धा घेत नाही का याचा पैसा करावा. पण तो कांदा इथं 600-700 रुपये घेऊन राहिले. अहो काय जीव म्हणत असं आमचा? ही काय शेत आहे की किती तळतळाट शेतकऱ्यांची? त्याच्यावर सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. आमचा खरेदी 1500 रुपये नका होईना तो कांदा, एक तर वाढी उगाच भावात केला पाहिजे, पण 1500 नका होईना तो कांदा खरेदी चालू केली पाहिजे. या ठिकाणी शासकीय कांद्याची खरेदी नाहीये, तर तुम्ही काय सांगाल? शासकीय कांद्याची खरेदी तर सुरूच नाहीये, पण शासन जे कांदा घेणार आहे, काही 2 लाख का 2.5 लाख मेट्रिक टन, तो कांदा आज तर इकडे येवल्यात तर सुरूच नाही. पण तो कांदा क्वचित शेतकऱ्याचे घेतला जातो. शिवाय व्यापाऱ्याची नाफेड खरेदीची त्यांची जी संगनमत जुळलेली, याच्यात शेतकऱ्याचे 10% सुद्धा कांदे नाफेड खरेदी करत नाही. सगळा व्यापाऱ्याचाच माल नाफेड खरेदी करतं, तो बी ऐन वेळेवर. जेव्हा कधी 2,500-2 हजारावर जर मार्केट गेलं कदाचित बर का, तर तो कांदा तेव्हा बंपर स्टॉक काय म्हणतात त्या वेळेत काढून घेतात. मग आणखी शेतकऱ्याची नुकसान होते. त्याच्यामुळे आम्ही सरासरी शासनावर एकदम, म्हणजे शासनाचे जे ध्येय धोरण आहे खूप चुकीचे. आता मध्ये त्यांना डिझेलचं जे शॉर्टिंग केलं, त्यांना एक तर डिझेलचे भाव वाढवायचे होते, त्यांनी डिझेल शॉर्टिंग दाखवलं, शेतकऱ्याच्या हाना माऱ्या, ड्रमा खाली कुटा काट्या काही खूप सावल्या गेले, आणि आता त्यांनी दुसरून डिझेलचे भाव वाढवले. शासनाचे जे धोरण आहे हे खूप चुकीचे धोरण आहे. आज येवला तालुका समजा किती दिवसा कांद्यासाठी प्रख्यात आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, आज बी त्यांना त्यांच्याकडे शासकीय गोडाऊन नाही. म्हणजे किती शोकांतिका आहे का नाफेड खरेदीचा माल टाकण्यासाठी यांच्याकडं गोडाऊन पण नाही.
म्हणजे एक विचार करायसारखी गोष्ट आहे ही. नाही आता हा समजा जर खरेदी सुरू झाली, हा खरेदी केलेला कांदा पुढे तो पाठवला पाहिजे, काय काय सांग? हा जो खरेदी केलेला कांदा आहे यांचा नापेडचा कांदा यांनी विदेशात विकावा. एक तर जेव्हा ते शासकीय काय 2-2.5 लाख टन सांगताना तो पुरेपूर नाहीचे. त्याची क्षमता किमान त्यांनी 10-15 लाख मेट्रिक टन केली पाहिजे. तेव्हा कुठं 30-40% शेतकऱ्याचा माल घेऊ शकता येते. आणि तो माल त्यांनी विदेशात विकला पाहिजे. जेव्हा कधी इकडे तेजी येईल तेव्हा तो आपल्या भारतातच इडच नाही काढला पाहिजे की दिल्लीला लगेच सुरू करायचं रॅशनिंग आणि का 15 रुपयाने कांदा आहे, आमका कांदा आहे. म्हणजे जिड जिड शेतकऱ्याचे पैसे व्हायचे तिड यांचे धोरण एकदम चुकीचे. एकंदरीत पाहता येवला बाजार समितीमध्ये या ठिकाणी शासकीय कांदा खरेदी सुरू झाली पाहिजे. खरेदी केलेला कांदा जो आहे तर तो भारतात न विकता थेट विदेशात विकावा अशी मागणी या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.